एका साध्या इंस्टाग्राम फ्रेंडशिपमुळे एका निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। 5 महिन्यांच्या कालावधीत 7 जण तिच्यावर वारंवार अत्याचार करतात, ब्लॅकमेल करतात आणि अखेर ही भीषण कहाणी उघडकीस येते। कल्याण शहर हादरवून टाकणाऱ्या या गँगरेप प्रकरणामागचं सत्य नेमकं काय आहे? कल्याण ठाणे जिल्ह्यातलं एक गजबजलेलं शहर, मुंबईच्या उपनगरांपैकी महत्त्वाचं केंद्र। रोज हजारो लोकांची वर्दळ असणारा हा भाग। पण याच शहरातून गेल्या काही दिवसात एक अशी घटना बाहेर आली की सगळ्यांचा विश्वासच बसला नाही। सुरक्षिततेचा प्रश्न, मुलींची काळजी आणि सोशल मीडियाचं अंधार बाजू सगळं एका घटनेनं उघड केलं। या घटनेत पीडित मुलगी अवघी 17 वर्षाची, अजूनही शाळेत शिकणारी, स्वप्नांनी भरलेली। घरच्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला होता। ती साधी भोळी होती, पण इंटरनेटच्या माध्यमातून तिचं आयुष्य एका जाळ्यात अडकून गेलं। तिच्या घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती की तिच्यासोबत इतकं भयानक घडत आहे। सुरुवात झाली इंस्टाग्रामवरून। एक तिचा नातेवाईक तिच्याशी फ्रेंडशिप करतो। सुरुवातीला चॅटिंग, गप्पा, नंतर भेट। मैत्रीचं नातं प्रेमात बदलल्यासारखं दाखवलं गेलं। मुलीला वाटलं की तो खरंच तिच्यावर प्रेम करतो, पण हळूहळू त्याने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि एकदा संबंध झाले आणि त्याचा व्हिडिओ त्याने काढून ठेवला। तो व्हिडिओ तो त्याच्या दुसऱ्या मित्रांना पाठवतो। त्या मुलानेही तिला तो व्हिडिओ दाखवून धमक्या दिल्या गेल्या। हा व्हिडिओ व्हायरल करून नातेवाईकांना दाखवू असं सांगून सतत दबाव आणला आणि तिच्यावर शारीरिक संबंध केला। यामध्ये आरोपी एकटा नव्हता, त्याच्या ओळखीचे इतर 6 जणही जोडले गेले। सगळ्यांनी मिळून त्या अल्पवयीन मुलीवर 5 महिन्यांपर्यंत वारंवार अत्याचार केले। लॉजेसवर वेगवेगळ्या ठिकाणी तिला नेऊन जबरदस्ती करण्यात आली। या कालावधीत मुलगी गर्भवती झाली होती। मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत तिला गर्भपात करावा लागला। एवढ्या लहान वयातला हा मोठा धक्का तिच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरला। या 17 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि तो तिच्या घरापर्यंत पोहोचला। तेव्हा मुलीच्या कुटुंबाने धाडस करून पोलिसात धाव घेतली। महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करून 7 जणांना अटक केली आणि एक आरोपी अजून फरार असल्याची माहिती मिळते। हे सर्व आरोपी 18 ते 25 वयोगटातील आहेत। त्यात एक नातेवाईक सुद्धा होता, ज्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला। असेच लोक तिला फसवणाऱ्यांमध्ये होते। समाजाला याचा धक्का बसला की इतक्या जवळच्या लोकांनी एवढं भयानक कृत्य केलं। कल्याणमध्ये या घटनेनंतर संताप व्यक्त झाला। स्थानिक महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी झाली। गावकऱ्यांमध्ये भीती आणि राग दोन्ही भावना निर्माण झाल्या। या प्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गंभीर कलमे लावली। त्याचबरोबर भारतीय दंड संहितेतील बलात्कार, ब्लॅकमेल, कटक कारस्थान अशी कलमेही लागू करण्यात आली। न्यायालयाने आरोपींना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही सर्व मुले श्रीमंत घरातली आहेत। या घटनेतून हे स्पष्ट होतं की सोशल मीडियावर कुणाशी मैत्री करताना प्रचंड सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। मुलींनी अशा ब्लॅकमेलिंगला बळी न पडता त्वरित घरच्यांना किंवा पोलिसांना सांगितलं पाहिजे। समाजाने पीडितेला दोष न देता तिच्या पाठीशी उभं राहणं ही मोठी गरज आहे। ही घटना फक्त कल्याणपुरतीच मर्यादित नाही, ही संपूर्ण समाजाचे डोळे उघडणारी आहे। मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवायला हवा। न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहायला हवा। या भावनेनं समाज पुढे सरसावला पाहिजे। डिजिटल जगात सतर्क राहा आणि मुलींचं संरक्षण करा, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।